वन्स अपॉन अ टाइम भारतानं शून्याचा शोध लावला आणि कधी कधी वाटतं की भारतानं शून्याचा शोध भारतासाठीच लावलेला, कारण आपण अजून पण शून्यातच अडकलोय। बाहेरच्या देशातली पोरं नवीन नवीन स्टार्टअप सुरू करतात, त्यांच्या देशातल्या पोरांसाठी रोजगाराची निर्मिती करतात। आपला तर फिक्स आहे कसं देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात। इथं ओनली पद्मा आणि आपली पोरं काय करतायत, हॅशटॅग यू माझं का हॅशटॅग यू तुझं, ह्यांच्या सगळ्यांचा ठरलेला पॅटर्न आहे। तोंडाच्या पुढे येईल त्या शब्दाच्या पुढे हॅशटॅग लावायचा आणि म्हणायचं ही माझं आहे। ह्या पोरांचं काम वर्कबोर्ड सारखं झालंय, दिसेल त्या जमिनीवर ताबा मारायचं आणि म्हणायचं हे आमचं आहे। आपल्या सगळ्यांच्या जनरल नॉलेज साठी सांगतो की पहिले वन्स अपॉन अ टाइम टिकटॉक स्टार, रील स्टार ह्यांच्या आधी पण एक प्रजाती अस्तित्वात होती, ज्यांना त्या काळात यब्बी किंग म्हणायचे। ज्यांचे फेसबुकवर जास्त फ्रेंड, ज्यांच्या फोटोला जास्त लाईक, ते त्या काळचे यब्बी किंग असायचे। आणि त्यावेळेस ते लोक शब्द वापरायचे हॅशटॅग यू, हॅशटॅग आयडी रिफ्रेश, हॅशटॅग ऍड नाव, हॅशटॅग जस्ट नाव, हॅशटॅग फुल सपोर्ट। आणि आता हेच 2015-16चे शब्द ही आता बारकी पोरं परत वापरायला लागले, ते माझं माझं करून। तुम्ही चालवा पुढे वारसा। तुमचं हे यू ऐकून तो दिवस लांब नाही ज्या दिवशी पप्या गायकवाड स्वतः उपोषणाला बसेल। हॅशटॅग यू माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। शब्दांच्या आणि डायलॉग्सच्या चोऱ्या माऱ्या बघता सगळी गाणी वाजणार, पण किती दिवस सेफ राहील काय सांगता येत नाही। ह्यो म्हणतं यू माझं, ह्यो म्हणतं यू माझं, पण बघा बरं का सगळी गाणी वाजणार माझं आहे। मग लावा ताकद आपलं वैयक्तिक। आतापर्यंत मी तुम्हाला काय बोललो ह्याचा जर ताळमेळ लागत नसेल आणि तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल पेशन्सली, तर तुम्हाला मी जरा जास्त समजून सांगतो स्पष्टीकरणासहित। यांच्यासाठी बोलायला शब्दच शिल्लक नाही अक्षरशः। काय झालंय महाराष्ट्रातल्या पोरांना, कोणाला उचकी लागती, कोणाला कॉन्स्टिपेशन झालंय, कोणाला मिरगी यायला लागली, कोण कुत्र्यासारखा भुकतोय, कोण कोल्ह्यासारखा ओरडतोय। आता ना तर ही कुठल्या प्रकारची कॉमेडी आहे की हे बघून लोकांना हसायला येईल, ना तर हा कॉन्टेंटचा एखादा प्रकार आहे। एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये पण असल्या चित्र विचित्र व्हिडिओ बनवून व्हायरल गेल्यावर लय प्राऊड फील होत असेल नाही का? पण ह्या सगळ्या व्हिडिओच्या तुम्ही बनवता ह्या 2-3 वर्षानंतर बघितल्यावर मग कसं वाटेल? मग त्यावेळेस असं होईल तुमच्यासाठी एक म्हण आहे, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हातात राहिलं धुपाटणं। नाही म्हणजे कसं आहे ना, हे असलं बनवून ना तुम्हाला इज्जत भेटणार आहे ना तुमचे फॉलोअर्स वाढणार। तुम्ही नुसतं बसा कुत्र्यासारखं यू करत नाही। तुम्ही हे सगळं जे करताय ह्याचा फायदा नक्की कोणाला होतो हे तरी कळतंय का तुम्हाला? प्रॉपर स्क्रिप्ट लिहून, महागडा कॅमेरा वापरून, डीओपी लावून व्हिडिओ शूट करून इंस्टाग्रामवर कॉन्टेंट अपलोड करणाऱ्या क्रिएटर्सना एक सजेशन आहे, तुम्ही चाळणीत पाणी घ्या आणि जीव द्या। नाही तुम्हाला दावतो ना आता इंस्टाग्रामवर काय चाललंय, मग तुम्हाला कळेल मी असं का म्हणतोय। सगळ्यांची यू वरनं भांडणं चालल्यात, मला तर कळलं नाही नक्की यू सिद्ध्याचा आहे का आक्याचा आहे। मी तर बाबा ब्रँच वापरायला घेतली। हो आता ही मला काय म्हणली ती कळलं नाही बरं का, पण येऊ कोणाचा आहे, ह्याचा आहे का त्याचा आहे, त्याच्यापेक्षा मी तुला सरळ सांगतो दीदी तो ऐकून घे। ह्या सगळ्या पोरांच्या नादात तू कसं करायला लागली? तुला तर भेटतोय ना लाडकी बहीण योजनेचा हप्ता, पोरांचा तरी ठीक आहे त्यांना काय भेटत नाही, पण तुला भेटतोय, तू जरा त्याचा चांगला वापर कर। असं रिचार्जला नको घालू येऊन चिव करायला। तुला सांगतो येऊ कोणाचा आहे कोणाचा आहे माहित नाही, येऊ कुत्र्याचा आहे आणि तू कुत्र्यागत यू करू नको। किंवा व्हायरस एवढा घाण पसरला नाही, ह्याच्यापेक्षा चांगला तर कोरोना होता, एवढ्या जणांना लागण तरी नव्हती झाली, सगळी व्हायला गेली सगळीच्या सगळी। खरं सांगतो आता बघा तुम्ही फक्त कशी येड्यागत करायला लागलीत। कॉन्स्टिपेशन झालंय, अशा कुताटण्या मारायला लागलाय, जरा तू चांगलं खात जा पोटाला काहीतरी, असा कुतत नको जाऊ, येऊन चिव जरा माणसात या जराशी। हे नुसतं हॅशटॅग शब्द नाही तर ह्याच्या मागे पूर्ण एक डायलॉग असतो मोठा मोठा। सगळ्या व्हिडिओ आपण बघणार आहे, हे फक्त तुम्हाला एक जनरल मी दाखवला ओव्हरव्ह्यू कशी व्हायरसची लागण झाली। आणि बघा मी परत एकदा सांगतोय, माझी कोणालाही विनंती नाही की तुम्ही सुधारायचं अजिबात बघू नका, तुमचं जे चालू आहे ते चालू ठेवा। तुमच्या आई बापांना गर्व होतोय, तुम्हाला गर्व होतोय, चांगली गोष्ट आहे, मला कॉन्टेंट भेटतोय, अजिबात बंद नाही झालं पाहिजे। हा जर तमाशा बंद झाला तर मी व्हिडिओ कशा बनवणार? हा भाऊ म्हणतोय यू माझा आहे, आता बघा कुणाला कशा प्रकारच्या व्हायरसची लागण झाली। आणि हा भाऊ म्हणतोय यू माझा आहे, पण आम्ही पण आमचं वैयक्तिक काढलंय। आता मी नसतो कोणाला बी, आता माझ्या समोर कोण बी असतो ते मग मॅक्सिमम वर पाच खाऊन। आता एक काम करा तुम्ही दोघ जण मिळून, ते जे तुम्ही काढलंय त्याचं एखादं कपड्याचं दुकान टाका, दिवाळीला कमीत कमी कामाला तरी येईल। हे बहुतेक माझ्या मते शेवटचं ऍडमिशन होतं, ह्याच्या आधी पण काय काय ऍडमिशन झालते मी तुम्हाला सांगतो। यू का उक आ, इव जुई उई स्विंग कुकू क्यू पिऊ ऊ, आणि हे शेवटचं होतं। एवढंच नाही संपलं, अजून दाखवतो। यो म्हणतोय माझा यू, यो म्हणतोय माझा यू,
तुमच्या दोघांना नाहीये सेन्स. चला आता मार्केटमध्ये आम्ही पण आलोय. हॅशटॅग नॉनसेन्स. हॅशटॅग नॉनसेन्स मार्केटमध्ये. तुम्हाला मार्केटमध्ये येऊन कोण देतंय मला हेच कळण झालंय. एक दिवस इंस्टाग्राम बंद झाल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही. त्याचं चालू द्या, दुकान चालतंय तर त्याचं असेल नाही तर हेच असेल. हेच आहे का तेच आहे, तुम्हाला काय घेणं देणं आहे कोणाचं आहे का. एक एक शब्द नवीन काय बोलायचं ह्यांना, ह्यांच्याकडे बघून एकच शब्द सुचतोय मला, हॅशटॅग नॉनसेन्स. तुम्ही टेन्शन घेऊच नका, असली लय आहे ती महाराष्ट्रात. मी काय हे तुम्हाला 2-3 मध्ये तुमचं भागणार नाही, मी तुम्हाला अजून दाखवणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा. हा भाऊ म्हणतो माझं यू, हा भाऊ म्हणतो माझं यू, मग आम्ही पण काढले ना वैयक्तिक टूक. ह्यांनी यांचं वैयक्तिक काढलंय टुक 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 टुक. तुम्ही एक टुकटुक घ्या, टुकटुक चालवायची कामं करा, कमीत कमी पैसे तरी येतील. त्यांना काय झालं हे म्हणायच्या आधी मी तर म्हणून की इंस्टाग्रामला काय झालंय, ह्या सगळ्या व्हिडिओ व्हायरल गेलते, सगळ्या व्हिडिओ व्हायरल जायला लागले. त्याच्यामुळे ही सगळी पोर अशीच करायला लागली. ह्यांना पण माहिती आहे की हे असं केलं की व्हिडिओ व्हायरल जाते, 2-4 फॉलोअर्स वाढते. त्यानंतर काय तुमचं युट्यूब फ्यू खाखूक ही करून झाल्यावर त्याच्यानंतर काय, मग काय बनवणार, मग काय करणार. काय लोकांची कपड्याची दुकानं चालू आहेत, त्यांना मस्त धंदा बिंदा होत असेल. तुमचं काय, तुम्ही टाका टुक, हॅशटॅग टुक मेन्स वेअर. हा भाऊ म्हणते यू माझा आहे, हा भाऊ म्हणते यू माझा आहे. आहारे हे माझा आहे बर काय. आहारे, घरी जाऊन आहारे. अरे मला एक सांग बाबा, का म्हणून घरच्यांचं पैसे असं वायाला घालवायला लागलास. काय भेटतं हे करून. नसतील बघत, मला मान्य आहे तुझ्या घरची नसतील सोशल मीडियावर, तुझं काय चाललं तर त्यांना नसेल माहिती. पण आहारे ओहारे काय करत चालली. यश म्हणतोय उक माझ आहे, वाम्या म्हणतोय उक माझ आहे, मग आम्ही मी मार्केटला घेऊन आलो. कसं, हॅशटॅग पुक. संध्याकाळी जराशी कमीच न खात जावा, पुक आ करायला लागतंय तुम्हाला. म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे ह्यांना रोस्ट करायला. मला लय जणांनी ह्या रील पाठवल्या त्या मी काय बघत नाही. हे बघा, मला ज्यांनी फॉरवर्ड केल्या रील आहे त्यांना त्याच बघून मी फक्त रिॲक्ट करतोय. शब्द येतं का बोलायला ह्यांच्यासाठी, काय बोलायचं ह्यांना. तर ह्यांना स्वतःचा मेंदू चालत असं. आता ठीक आहे बाबा, बारकी पोरं होती याच्या आधी, आता दाढी मिशा आलते ह्यांच्यातल्या काय जणांना, तरी पण तुम्हाला आखला येईना. त्या आपलं मार्केट आता आपलंच आहे. लढ रे तू झड रे तू. नेक्स्ट व्हिडिओ. तिथे म्हणतोय यू माझय, आके म्हणतोय यू माझय. तुम्ही दोघं पण शांत बसा, कारण मी पण तुमच्यासाठी ब्रँड घेऊन आलोय. हॅशटॅग आला का, हॅशटॅग आला का. आता जसं तू आलायस तसाच घरी माघारी निघ. हॅशटॅग आला का. अशी तुझी काय गरज नाही मार्केटमध्ये. तू वैयक्तिक आण, नाही तर 4-5 जणांना घेऊन आण, काय फायदा नाही त्याचा. हॅशटॅग आला का नाही, आता तू हॅशटॅग गेला का. सध्या मार्केटमध्ये एक नाव आणायचा प्रयत्न चालू आहे. तुझ्या घरच्यांनी जर तुला आणायचा प्रयत्न नसता केला तर आम्हाला असलं बघायला नसतं लागलं. प्लीज, तुम्ही सध्या मार्केटमध्ये लय काय तुम्ही काय नावं आणायचा प्रयत्न करू नका. माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे. देशात अजून पण महत्वाचा मुद्दा येतं, देशात अजून पण गोष्टी आणायची गरज आहे, विकास आणायची गरज आहे. तुम्ही असे शब्द नका आणू. तरी पण बघू, भावाला तरी का म्हणून सोडायचं, म्हणजे ह्याच्यावरच अन्याय का करायचा. ह्यानं काय आणलंय मार्केटमध्ये बघायला लागेल आपल्याला. यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नाही. कसं सुई. सध्या मार्केटमध्ये काहीतरी नवीन आणायचा प्रयत्न चालू होता, याचा नवीन शब्द आणायचा प्रयत्न चालू होता आणि हा यशस्वी झाल्याशिवाय थांबणार नव्हता. ह्यानं काय आणलंय माहितीये का, सुई. ह्याच्यासाठी लढाई करायची का गरज लागते. लढ रे तू. यू भाऊ म्हणतोय यू माझय, यू दादा म्हणतोय यू माझय. उक ही माझय बर का. ठीक आहे, मग ह्या सगळ्यासाठी गटरात उभं राहून व्हिडिओ बनवायची काय गरज होती. चांगल्या जागेवर पण जाऊन बनवलं असतं. माहित आहे तुमचा हे कॉन्टेंट तुम्ही जे बनवताय हे घाण आहे, पण मग घाण डायरेक्ट गटरात जाऊनच का. म्हणजे पण मानलं पाहिजे भावाला, ह्याला कळलंय तरी की हे काय बनवतंय आणि कुठं जाऊन बनवायला पाहिजे. बनव. आता लय बारकं पोरग, ह्याच्या पण आईबापाने जर व्हिडिओ बघितली तर ह्याला तुडवा गावल तिथं. उक ही माझय बर का. झालं, उक तुझा आहे ना, मग आता जा घरी जा. त्या गटरातनं पहिल्यांदा आंघोळ बिंगोळ कर आणि दिवाळीचा काय अभ्यास दिला असला तर पहिल्यांदा गृहपाठ पूर्ण कर. तुझा आहे यू, यश तुझा आहे उक, माझा आहे बुक. दमानं घे हाकचिल चडीत बिडीत तिच्या आईला. त्याच्या असली बारकी पोर ह्यांची खरंच आई बाप सोडून दिली का तुम्ही. हे असली का केवढं बारका ही, ह्याला काय कळतंय. हुकन फुकन फुपन बुप, ह्याचा शब्द आहे बुप आणि ह्याच्या पुढं पण लावलं ह्यानं असा. आणि कुराड काय पॅरेंटिंग असेल खतरनाक असल्या पोराचा. मी कधी हेच विचार करतो. आणि ह्यानं पण लिहिलंय कॅप्शन मध्ये, कॉपी नाही करायचं. तुझं कोण कॉपी करायला लागलंय. लय जर ब्रुटल जायचं म्हणलं ना तर हे बुप नाही, ही ह्याच्या बापाची चूक आहे. हे म्हणतंय यू माझा आहे आणि हे म्हणतंय यू माझा आहे. ओके राईट, माझा आहे. ओके राईट. आजी
ज्या प्रकारे या आजीनं लावून धरले मला नाही वाटत पोरा बाळांवर कधी लक्ष दिलं असेल. नातवंड असली तर त्यांच्यावर तरी कमीत कमी लक्ष द्या. झालंय आता वय आपलं. लोक नावं ठेवतात ना, ठेवू द्या, आपल्याला कुठं त्यांच्या घरचा जवाई व्हायचं. हा चिंपारा. ज्या प्रकारे तुझी प्रगती चालू आहे कुणाच्या घरचा सोड, तुझा मामा पण त्याची पोरगी तुला द्यायचा नाही. सुधर, अजून टाइम नाही गेले. हे पटरीवर असं जायचं आणि घाण करायची बंद कर. एक जण गटरात गेलता मगाशी, तू ट्रेनच्या पटरीवर गेलाय. आता चिंपारा आहे चिंपारा. आता मला काय कळणार चिंपाराचा अर्थ काय असतो, कोणाला माहित असला तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा चिंपारा म्हणजे काय असतं. दुर्दैवानं ही सगळी महाराष्ट्रातली पोरं आहेत आणि ह्यांच्या व्हिडिओ बघून तुम्हाला माहित नाही पण मला तर लय लाज वाटायला लागले की चुकून जर कोणी बघितलं ही महाराष्ट्रातली कॉन्टेंट क्रिएटर, सो कॉल्ड कॉन्टेंट क्रिएटर, आता म्हणायचं पण नाही ह्यांना कोण, पण म्हणू आपण काय म्हणून आपण तोंड दाखवायचं बाहेर समाजात. ह्या व्हिडिओ पुरतं एवढंच. तुम्हाला सांगतोय कोणाचा इव असेल कोणाचा चिव असेल, आपलं वैयक्तिक आहे, सगळी गाणी ठीक आहे. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा.